तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय प्रसिद्ध हवामान खात्याचे अंदाजक आणि तसेच संशोधक पंजाब डग यांचा आज समराळा आणि येताळा येथे भेट देण्यात आली। या ठिकाणी प्रत्यक्ष पंजाब डग आपल्या या समराळा आणि येताळा गावामध्ये आले मक्यावरील या प्लॉटला देखणी करण्यासाठी आणि सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी। आपल्यासोबत पंजाब डग साहेब आहेत। साहेब, आपण आज या मक्याच्या पाहण्यासाठी आलात आणि शेतकऱ्यांना या मक्याची लागवड कशी करावी काय मार्गदर्शन करणार आहात? आज या ठिकाणी समराळा या ठिकाणी मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये समराळा हे गाव आहे। या ठिकाणी शेतकरी रेड्डी त्यांनी काय केलं, यात इन्व्हेस्ट कंपनीचा तानाजी हा मका लावलाय आणि ह्या मकाच्या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय। म्हणजे पीक प्रात्यक्षिक म्हणजे डोळ्याने पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी मी देखील आलो आणि या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांना हरभऱ्याविषयी मकाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे। आणि हे करत असताना आता अंदाज देखील सांगणार आहे की म्हणजे आज आहे 13 मार्च 2026। ज्यांचा हरभरा असेल गहू असेल तर तुम्ही काय करा 16 तारखेपर्यंत काढून घ्या, कारण की राज्यामध्ये तसं तर तुमच्या इकडे 16 तारखेलाच रात्रीच्याला पाऊस येणार आहे। 16 ते 22च्या दरम्यान म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तेलंगणामध्ये चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। आणि आपण आपलं पीक असेल गहू असेल हरभरा असेल मका असेल तर काढून झाकून ठेवायची। अनेक पिकं घेत आहेत त्याप्रमाणे मकाचं विशेष उत्पादन घेण्यासाठी काय विशेष मार्गदर्शन? काय झालं, पारंपरिक पीक घेण्यामध्ये काय झालं की दरवर्षी जे पारंपरिक पिकावं आपल्याला ते पैशाचं बजेट बसत नाही, त्याच्यामुळं थोडं पीक पद्धती बदलली तर सगळ्यात महत्त्वाचं राहत आहे। आज या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि हरभराच घेतलं जाते। पूर्वी उडीद आणि मूग उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, त्याची कमतरता झालेली आहे। शेतकऱ्यांनी ते पीक घेण्यासाठी काय मार्गदर्शन? माझं म्हणणं आहे कसं आहे माहिती का, पीक म्हणजे कसं करण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम हवामानात आधारित शेती केली पाहिजे। हवामानावर आधारित शेती म्हणजे काय, निसर्ग म्हणते पाऊस जास्त आहे तर मग पावसावर येणारी पिकं करावं लागेल। मग पावसावर काय येऊ शकतं, एक तर ऊस येऊ शकतं, एक तर सोयाबीन येऊ शकतं, एक तर केळी येऊ शकतं। निसर्ग म्हणतात थंडी जास्त आहे मग थंडी येणारी पिकं करावं लागेल। मग थंडीमध्ये कोणते पिकं येतात, एक तर हरभरा येतं, गहू येतं, जवस येतं। निसर्ग म्हणतंय उन्हाळ्यामध्ये आभाळाचं वातावरण ढगाळ वातावरण राहणार आहे, मग निसर्ग म्हणते मग वेलवर्गीय पिकं करायला पाहिजे। म्हणजे हवामान आधारित शेती केली पाहिजे। बदलत्या वातावरणानुसार आपण पीक पद्धती निवडायला पाहिजे। जसं आपल्या समजा भागामध्ये कोणतं पीक चांगलं येतं, आपल्याला लेबर भेटतात का, मजूर भेटतात का, त्यानुसार शेती करणे गरजेचं आहे। हवामान खात्याविषयी काय अंदाज या वर्षीचा? 2026ला काय झालं, प्रसार माध्यमातून बरेच जण दुष्काळ पडणार असं म्हणतात, पण मी या ठिकाणी धर्माबाद या तालुक्यात आलेल्याच्या नंतर या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 2026ला सरासरी इतका पाऊस पडणार आहे। सरासरी इतका म्हणजे कसा, दरवर्षी काय असतं धर्माबाद तालुक्यामध्ये 550 ते 600 मिलीमीटर पाऊस पडतो, पण 2025ला काय झालं 1000 मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे दुप्पट पाऊस पडला। तितका काही 2026ला पडणार नाही, जेमतेम पाऊस पडला ना, पिकाला लागल तसं पडणार आहे। मात्र पिकं मात्र चांगली येणार आहे, म्हणजे शेतकरी मालामाल होणार आहे 2026ला। आणि त्याच्यानंतर 27-28ला परत खूप पाऊस पडणार आहे, पुन्हा 2029ला कमी पडणार आहे, 30% जास्त पडणार आहे, 32ला कमी पडणार आहे। म्हणजे दरवर्षी 2 वर्षी जास्त पाऊस पडणार आणि 1 वर्ष कमी पडणार, पण ज्या वर्षी पाऊस कमी पडेल ना त्या वर्षी मात्र शेतकरी मालामाल होणार। या ठिकाणी या मकाबद्दल सांगतो, या मकाचे एक विशेष आहे बघा, तुम्ही बघा या मकाची एक तर बिटी बारीक आहे। ज्या मकाची बिटी बारीक असताना तिचा दाना असा कॅप्सूल वाणी तयार होतो। त्याच्यानंतर ह्या मकाला जवळपास 18 लाईन आहेत बघा, 18 लाईन। ज्या मकाला समजा 1 पान लागलं तर ही 1 लाईन तयार होती, 2 पानं लागले तर 2 लाईन तयार होत्या। ह्या मकाच्या झाडाला जवळपास 16-17 पानं येतं, म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। त्याच्यानंतर कॅप्सूल सारखा याचा दाना आहे, त्याच्या कॅप्सूल सारखा असल्यामुळे काय होतं येतं म्हणजे वजन चांगलं राहतं, मार्केटमध्ये त्याचा भाव चांगला भेटतो, हे एक सगळ्यात महत्त्वाचं। आणि याचा कलर एकदम नारंगी आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये चांगली मागणी आहे। आणि उभ्या लाईनला 40 दाणे असल्यामुळं याला जवळपास 700+ दाणे येतात, त्याच्यामुळे त्याची वजनात भर पडते आणि त्याच्या उत्पादनात वाढ होते। आणि दुसरं म्हणजे आमच्या इनोव्हेटचं 81 नंबर हरभरा हा इकडे लावलेला आहे शेतकऱ्यांनी, तो पण चांगला पिकलेला आहे। जवळपास सगळ्यांना 15 ते 16 पर्यंत उतारा आलेला आहे। आणि अजून सांगायचं म्हणजे सोयाबीन 108 आणि महादेव हे पण इथल्या शेतकऱ्यांनी बरंच वापरलेलं आहे, त्याला पण चांगलं उत्पन्न आलेलं आहे, त्याला येलो मोजाक हा रोग येत नाही।
आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारी येलो मोजाक न येणारी जात म्हणजे इनोवेज 108 महादेव हे 2 व्हरायटी आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो या माध्यमातून समराळा येताळा आणि या धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये इनोवेजच्या बियाण्यावर तुम्ही विश्वास एकदम डोळे झाकून ठेवू शकता आणि सर्व प्रकारचे यांचे बियाणे वापरू शकता हे सांगू इच्छितो मी मनातून. आणि सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही या पीक पाहणीला आलात. आपण आता पुढील कार्यक्रम सुरुवात करूया. तर आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी येतं त्यांच्याकडून आपण विचारून घेऊ मका कशी वाटली तुम्हाला? चांगलं वाटलं. दरवर्षीपेक्षा चांगलं आहे ना? तुम्ही इतके दिवस मका वापरली त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक काय काय वाटला तुम्हाला? गेल्या वर्षी वापरल्या गेल्या वर्षीपेक्षा आमदार चांगलं. हे चांगलं भरलं गणेश. पाणी किती दिले याला? पाणी या शेताला पाणी जास्त बरं. आणि हे जमीन कशी आहे? हलकी आहे जमीन. तर शेतकरी बंधूंनो मी सांगू इच्छितो एकदम हलकी जमीन आहे. तरी हे बघा हे तुमच्या समोर त्याचा रिझल्ट दिसत आहे. एकदम हलक्या जमिनीमध्ये सुद्धा हे मका एवढा चांगला आमचा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. चांगली जमीन जर असली तर अजून उत्पादन होऊ शकतं मग जास्त. तर याला उत्पन्न तुमची किती अपेक्षा येईल म्हणून? 30-40 पर्यंत. यांचं म्हणणं आहे की बाबा यांनी 30 ते 40 क्विंटल पर्यंत याचा उतार येईल. तर धन्यवाद काका. पुढील कार्यक्रमात म्हणून गुंटोड साहेब तसेच कृष्णा मुकमोड हे सुद्धा आहेत. यांनी सुद्धा मका दोघांनी उत्पादन समोरासमोर रोडच्या बाजूला केलेले आहेत. आपण हे अंदाज कधी आपण लागवड केल्या आणि कशा नोव्हेंबरच्या लास्टला पेरेल. पहिल्यांदाच तुम्ही पीक घेताय का अगोदर घेतलं? अगोदर घेतल्या. गेल्या वर्षी मका घेतल्या होत्या. उत्पादन केल्याने काय फायदा मिळते शेतकऱ्यांना काय सांगणार तुमचं? गेल्या वर्षीपेक्षा आमदारचा मका चांगला. उत्पादन 30 ते 40 क्विंटल होऊ शकते. खरोखरच आपण पाहतोय. त्यासोबत आपल्या कृष्णा मुकमोड सुद्धा आहेत. तर आपण मका सुद्धा आपण सुद्धा लावलेला आहात. शेतकऱ्यांनी या मक्याचं उत्पादन घ्यावा का आणि तसेच काय माहिती? गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मक्का चांगला आहे. एक कंपनी चांगली आहे. खालून ते वर भुट्टा चांगलं भरू शकते. अजून चांगलं उत्पादन जास्त आहे. हे मक्का हे कंपनीचं चांगलं आहे. मग सर्व शेतकऱ्यांना एक कंपनी वापराव. कोणती कंपनी आहे? इन्व्हेस्ट तानाजी इन्व्हेस्ट कंपनी भारी आहे. खरोखरच आपण पाहतोय सर्व शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत मक्यात. धन्यवाद. त्याचप्रमाणे आज आपल्या पंजाब डग यांनी आज समराळा येथे विशेष शेतकऱ्यांना भेट दिली आणि तसेच शेतकऱ्यांना पीक पेरजाविषयी त्यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आपण पाहू शकतो. या ठिकाणी समराळा आणि येताळे या ठिकाणी सर्व शेतकरी तालुक्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी भेट दिलेली आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतलो आहोत. धन्यवाद. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.